ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे डे 3. आज आपली रिटर्न जर्नी चालू होणार आहे चिपळूण टू मुंबई. ओके सो येस, सुट्ट्या फायनली संपल्या. सुट्ट्या कसल्या, एक दिवस फक्त सुट्टी टाकली, बाकी तर लागून सुट्ट्या आल्या म्हणून 3 दिवस आपण आता गावी होतो. आता सीन असं आहे ना, मला लवकर घरी बसायचं कारण की मला 3 दिवसाची एडिटिंग पेंडिंग आहे. पार्टी बाईक्स रेडी आहेत, फक्त पुसून ठेवलेत, गरम करून झाले, फक्त लोड करायचे. आता फटफट टॉप बॉक्स लावायचा, टँक बॅग लावायची आणि कल्टी मारायची. आणि यार क्लायमेट बघा, आवाज आहे का फक्त इथे? ओके, ऑल सेट. भूक लागले खूप. मला वाटते मानगावपर्यंत आता थांबणार नाही मी, त्याच्या आधीच कुठेतरी ब्रेक घेऊन नाश्ता करू. पाठीत आता बॅग बांधतो आहे. ऑलमोस्ट 7:30. बस गो. आता हे टी शर्ट का घातले माहिती आहे का, कारण की हलकीशी थंडी आहे इकडे. मला थर्मल लॅनर्स नाही घालायचे आता. सर टी शर्टवरती काम चालू आहे, त्याच्या आतमध्ये इनर्स आहेत आणि वरती जॅकेट आहे. इच्छा तर बिलकुल नाही जायची, बट जावं लागते. लेट्स गो. गो. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. चलो, हर हर महादेव. सगळे गार झोपले असतील आता गावातले सगळे, एक पण जण जागा नसेल. पूर्ण रात्रभरचे जागे होते. चलो, इथून घ्यायचा आहे आपला लेफ्ट. हो हो, बाय बाय. ओके बाय. नको बाय बोल एवढं जोरात. दरवेळेस मनावर एवढं मोठं दगड ठेवून आम्ही इकडनं निघतो ना. बट हे जमलं तर परत आपण पालखीला येणार आहोतच. जमलं तर म्हणजे 90% येईन आहे. बाकी आता डेट्सवर डिपेंड आहे, नेमकी कुठल्या दिवशी आमच्याकडे पालखी येईल. तो डायरेक्ट मला सारखा इकडून निघताना आठवतो. त्या आजी बोलतात ना व्हिडिओमध्ये, कोकणात जन्मायला भाग्य लागतं. हाही 101% खरं आहे. 101%. बापरे, खरंच धुकं आहेत का धूर आहे? मस्त धुकं आलेत. हो, सावकाश उतरा, लागेल नाही तर. उतरला. चला, हा चला. काकाने हात तर दाखवला जोश जोशमध्ये, पण नंतर काकांना समजले की अरे हे जर बसू कसा. बट जाऊ दे, त्यांना पण यायचं होतं फाट्यावर. कोण होते माहीत नाही, अननोन होते कोणतरी. तेवढेच 5 किलोमीटर बसले माझ्यासोबत. इथून जे घाट चालू होत आहेत ना, माझे वन ऑफ द फेवरेट घाट्स आहेत हे. टर्न्स बघा का मस्त तिथे. लीन एवढे मस्त बसतंय ना, फक्त एवढं तर समोरून गाड्या आल्या पाहिजेत. असं तर नाहीच मानणार आपण, लिमिटेड. बट त्या लिमिटमध्ये हा उतार आहे. चढणवरती तर भाई मी इथे मचवतो. हे बघा, हे ट्रक्स आले ना, तसं बोलतो मी. ओके, 2 टन झालेत. आता एक प्रॅक्टिस म्हणून नाहीच, पण नाही बसला. डन. चल, एक बसला. आरामात 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 आरामात. रस्ता खराब का आहे भाई साहब. थोडी मस्त लीनसाठी जागा होती. एवढा खराब रस्ता कधी झाला? फुल दुकानमध्ये चालू आहे कारभारात आमचा, फुल पद्धतशीरवाला एकदम. हे बघा, हा हा, अजून डार्क होतात भाई साहब. हेल्मेटच्या वायझरवर पूर्ण धुकं साठले, दिसेन असं झालं. पुन्हा लेन्सवर पण साचले असतीलच. बाबो, दिस इज अ गजब व्यू. नेत्रे जणू गंगा आणि चंद्रभागा, दिसे येते सारी त्रयोग्याची शोभा. स्वर्गीया सुखाचा मेळ येते अंत. जणू दे अही पंढरी आत्मा पांडुरंग. ओके, सो हे आहे गणेश खिंड.
हे त्यांच्यासाठी, स्पेशली माझ्या ऑफिसवाल्यांसाठी. आपल्या काकाचं सासर ना, हां सासर. वाव, पालखा निघाला पण एवढं लवकर. कुठल्या गावात आहे? वाव, आमच्या गावात काय एवढं लवकर नाही निघत पालखी. मग बरं आज तर आमच्या तरी डिसाईड होईल कोणाच्या घरी कधी येईल पालखी ते. हा फॉग काय कमी व्हायचं नावच घेत नाहीये, बल्कि वाढत चाललंय जसं जसं हायवेला चाललं तसं. हायवेवर काय मस्त फॉग असेल मग आता. फॉग आहे, फॉग आहे. ओ लालपरी, लेट्स गो. आता इथून मला वाटतं आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, जो की डायरेक्ट कनेक्ट करेल ओल्ड मुंबई गोवा हायवेला. आपल्याला आतमधून चिपळूण मार्केटमधून जायची गरज नाही. बोलू आता या व्ह्यू बद्दल. हा बघा, हा घ्यायचा आहे आपल्याला लेफ्ट. होपफुली दादा येईल इकडे, दादासाठी थांबू. चला, तसं घाई नको, जर चुकला ना हा लेफ्ट तो. ओ माय गॉड, ब्रिजवरती केवढं फॉग आहे बघा. तुम्हाला प्रॉपर ओजी कॅमेऱ्यातून दाखवू का? ते काहीच दिसत नाहीये ते. हे बघा, राईटला तर काहीच नाही, लेफ्टला तरी ॲटलिस्ट थोडंफार विजिबल आहे. राईट फुल फॉग. हा 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 हा, कडक. एक स्टोरी तो बनता है इधर. हाय हाय, काय बाईक दिसते ना, लोड मस्त. आणि हे बघा, कनेक्ट झालेलो आहोत आपण ओल्ड मुंबई गो हायवे ला. वय वय वय, वरती बघा, ऊपर तर देखो ऊपर. मस्त क्लायमेट आहे ना, काय मजा येते या क्लायमेटमध्ये गाडी चालवायला आज मला. सवत सडा वॉटरफॉल गेलेला आहे. ओके, मुंबई 240 आहे. डन डन बाय डन. 240 चालवायचे, काही प्रॉब्लेम नाही. चांगल्या टायमात निघालोय. पहिल्यांदा सूर्य चांगल्या जागेवर आहे बघा. आपली शेड दिसते, दिसते तुम्हाला? बघा, उभं राहायला आता क्लिअर दिसेल. चिपळूण आणि खेडच्या मध्ये परशुराम घाटाच्या नंतर हा घाटाचं नाव काय आहे? बोसते घाट. मी दरवेळेस या घाटाचं वेगवेगळं प्रोनाऊन्स करतो आणि मी माती खातो आणि कमेंट सेशन माझं पूर्ण फालतूच्या कमेंटमध्ये भरून जातो. ओके, बोलायचं होतं मला की या घाटामध्ये एवढे स्पीड ब्रेकर लावलेत नाही बघा. लगभग 15 ते 20 स्पीड ब्रेकर आहेत छोटे छोटे, पूर्ण खाली उतरेपर्यंत. ते रिक्षा दिसते अशी पूर्ण टर्न बसेपर्यंत. बट तरी स्टील इथं ॲक्सिडेंटचे प्रमाण काय कमी होत नाहीत. महिन्यातून एखाद दुसरा ॲक्सिडेंट तर फिक्स असतं इथे, स्पेशली तर ट्रक्सवाले. हे बघा, आता लास्ट टाइम मी आलो तर इकडूनच कोणतरी एक ट्रकवाला मजबूत घासून घ्यायला. विचार करा, तो डेडचा तो पिलर आहे ती तोडून या साईडला पडलेला तो. काय ना, आपली गाडी निघत नाही लगेच ना, तो लावतानाच 10 वेळा विचार करून लावतो मी. चलो लेट्स गो. चल आगे पुढे चलते तुम्ही. भाई साहब, दिस इज गुड टाइम पास. 9:56, 10 वाजले. वाव, 9ला थांबलो. 1 तास टाइमपास केला आम्ही ब्रेकफास्टला. ब्रेकफास्ट मस्त होता, टेस्ट आवडली मला. बट सीन असं आहे ना, बराच टाईम लावला यार. म्हणजे मेंदवड्याची ऑर्डर जेव्हा दिली ना, तेव्हा त्यांनी वडे तळलेत. हां, सांबार आणि चटणी फक्त रेडी होती. 10 वाजले ना, इकडनं 4 तास पकडत जायला घरी. 2 वाजेपर्यंत तरी घरी पोचलो पाहिजे आपण. 38 आहे. 12 वाजता मी दादाला बोललो एक ब्रेक घेऊ, लिंबू पाणी किंवा उसाचा रससाठी, तोपर्यंत खेचू. कडक. कोकणात येताना आपण कशेडी घाट फिरून आलो पूर्ण असा. ते मंदिर आहे ना, तिकडून वरतून असं फिरून आपण टच झालेलो खालती ओल्ड मुंबई गोव्याला. बट आता रिटर्न जाताना आपण कशेडी टनलमधून चाललोय. दोन्ही टाईमचे एक्सपिरियन्स हवेत की नाही भाई? मस्त थंड वातावरण होतं, परत उन्हामध्ये. ओके, सो मी बोललो होतो मला इंस्टाग्रामवरती बरेच सारे वेगवेगळ्या प्रकारचे DMs असतात.
त्यातल्या त्यात सगळ्यात कॉमन जो क्वेश्चन मी मला विचारला होता ना, जो म्हणजे बाईकवरून की सगळ्यात बेस्ट बाईक बजेटमध्ये कुठली आहे. तर माझं तर सजेशन आहे भाई, बेस्ट SX 250साठी जा. ॲव्हरेज पण भेटणार, व्हायब्रेशन पण कमी आहे, मेंटेनन्स कमी आहे, सर्व्हिसिंग कॉस्ट नाही जास्त. 50% तरी SXच सजेस्ट करतो. SX 250 घ्या भाई. पॅट्स पण इझिली अवेलेबल आहेत आणि गाडी खूप रिलायबल आहे. मला तर पर्सनली खूप आवडते ती गाडी. जर तुमची सेकंड बाईक असेल, तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल बऱ्यापैकी लॉंग राईडचा, बेसिकली हायवेजचा, तर मग दुसऱ्या कुठल्या गाडीला न जाता डोळे बंद करून 390साठी जा. आणि हिच्यामध्ये जी मजा आहे, चलो घाट चालू झालेत पोलादपूरचे, मला थोडं एन्जॉय करू दे, देन वी विल टॉक. बघा हा आहे लेफ्ट साईडला मानगाव बस स्टॉप आणि याच्याच अपोजिटला भरपूर सारी गोष्टी आहेत. फर्स्ट आपला ब्रेकफास्ट पॉईंट जो समृद्धी हॉटेल आपण नाश्ता करतो तो वाला राईट, जिथे भरपूर जण चाललेत. हा ॲक्च्युली तामिनी विमिनी साईडवरून येतो, निजामपूर तामिनी आणि पुढे पालीला कनेक्ट करतो. बट इथून गेलो तर आपण कन्फर्म माखणार रंगाने. भाई लोक खरं खरं सांगा, मला आत्ता क्लिक झालं आहे, किती जण लहानपणी असं मिररला पकडून टाकर बसून बाईकवर मजा करायचे. खतरनाक मजा यायची याच्यामध्ये. मिरर पकडायचा, ही तर ठीक आहे, विंडशील्ड भरपूर खूप मोठी आहे. आधीच्या गाड्यांना ते बॉक्सर बिक्सर यायचे, त्यांना तर विंडशील्ड नसायची एवढी मोठी, तर जी रापसूप व्हावं लागायची ना तोंडाला. बट मजा वेगळीच होती ना ती आधी. मी तरी मोस्टली युनिकॉर्न आणि स्प्लेंडर आणि बॉक्सर या 3 गाड्यांवरती असं लहानपणी असं बसलं. आणि आधी गाड्या नव्हत्या कोणाकडे आमच्याकडे. सो यस, लहानपणीची आठवण. मस्त इथं असं पकडायचं, दाखवतं आता बघा, इकडे असं पकडायचं आणि टाकीवरती पाय सोडून, पुढे 2 पाय सोडून बसून राहायचं चिलमध्ये. काय दिवस होते ना ते. चलो चलो चलो, इंदापूर ऑल्सो क्रॉस. येस, टाक डायरेक्ट माझ्या डोक्यात टाक गाडी. आईस्क्रीमच्या गाडीत बसव डायरेक्ट मला. वाव, जाम बघा कसं लागलं इंदापूरला. इथे कुठेतरी ज्योत्स्नाचा बोर्ड लागलेला, इथे लागलाय का तळा बस स्टॉपवर लागला काय माहित, मी रीलमध्ये बघितलं. आपलं ठाणं आहे इथून 152 किलोमीटर, 150 किलोमीटर रस्ता फक्त बाकी आहे. चार्ज तर आहे, बट असा चार्ज आहे बोलताना लगेच होऊन जातो. बघा, कारल्याची शेती आता फुल आले, थोड्या दिवसांनी फळं येईल. हो माय गॉड, 2 सुंदरी रस्ता क्रॉस करत आहेत विदाउट एनी सिग्नल. व्हॉट इज दिस नॉनसेन्स, झिरो सिव्हिल सेन्स. आता इंटर 27-26 एजमध्ये मी बेस्ट लेसन काय शिकलो माहिती आहे का लाईफमध्ये. बघा, इंटरेस्टेड असाल तर ऐका, अदरवाईज स्किप करा हा पार्ट. 1.5-2 मिनिटाचा काय असेल तो. आता माझ्या मते तरी ना, माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जी इम्पॉर्टंट गोष्ट असते ना, ती असते वेळ. वेळ एकदा गेली ना तर ती परत येत नाही. पैसा तुम्हाला आज आहे तो उद्या नाही. पैशांच्या मागे धावू नका, वेळेला व्हॅल्यू द्या, वेळेची किंमत करा. कारण की वेळ ही अशी गोष्ट आहे जी एकदा हातातून गेली ना तर ती परत नाही येत. मग तुमच्याकडे रिग्रेट करण्याशिवाय दुसरा ऑप्शन काही नाही उरत नंतर. आता जर तुम्ही आठवडाभर काम करता ना, तर एखाद दिवस स्वतःसाठी काढून ना कुठेतरी फिरा, तुमची आवडती गोष्ट करा. असं नाही की फिरा, ट्रॅव्हल करा, माझ्यासारखं बाईक राईडच करा, कुठलीही गोष्ट असू शकते ते XYZ. पॅरेंट्ससोबत टाइम स्पेंड करा. फक्त ही बोरिंग लाईफ अशी जगू नका. भरपूर जण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ती लोक हेच करतात भाई, आठवडाभर काम करतात, राबतात, एखादा संडे भेटतो, सॅटर्डे संडे. त्यात पण त्यांची मेंटॅलिटी अशी असते ना की भाई बाहेर पडलो मी की माझे पैसे खर्च होणार, त्यापेक्षा मी घरातच बसतो, आजचा आराम करतो आणि पुढच्या आठवड्यात परत तेच करतो. अशी मेंटॅलिटी ठेवलात ना तर भाई तुम्ही संपाल. 35-40 क्रॉस केल्यानंतर ना तुम्हाला हेच करायचं. तुम्ही त्या टायमाला तुमच्याकडे एनर्जी नसणार ना, ताकद नसणार आहे भाई. एखादं संडे भेटले त्यात पण जाऊन बाहेर कुठेतरी फिरून मजा विजा करून. तुमची सॅलरी जी असते ना, मोस्टली तो कॉर्पोरेटवाल्यांसाठी बोलतोय, बिझनेसवाल्यांचं भाई सेटल आहे, त्यांचं काही प्रश्न नाही याच्यामध्ये. कॉर्पोरेट म्हणजे माझ्यासारखी पोरं, सॅलरी येते त्यातल्या ॲटलिस्ट 2-3 हजार तरी ना स्वतःसाठी काढा. असं नाही बोलत आहे की ते चमडीगिरीमध्ये इकडे उडवा, ह्या पोरीवर त्या पोरीवर, हिला डेटला घेऊन जा, तिला डेटला घेऊन जा. यात मला माहित नाही भाई मुलं काय एवढे इंटरेस्टेड असतात. म्हणजे लाईव्ह एक्झाम्पल आहे, ऑफिसमध्ये नाव तर घेत नाही मी आता. मुलींवर पैसे खर्च करायला पुढे मागे घंटा बघणार नाही. आणि चुकून माकून कधी पेट्रोल CNG टाकायला सांगितलं गाडीमध्ये की यांची ततापप होते. सीन कसं आहे ना, तुमचं बॉन्डची डेट आणि एक्सपायरीची डेट, ही डेट ना वरतूनच तुमची लिहून येते. तुम्हाला फक्त मधला ना पॅसेज भेटलेला असतो, 20 वर्षाचा, 30 वर्षाचा, 50, 60, 70 यांची जे काय असेल एक्सपायर डेट. त्यामध्ये फक्त गाढवासारखे राबत बसू नका
आणि कॉर्पोरेटवाल्यांसाठी तर स्पेशली भाई सांगतो, एका इन्कमवर डिपेंडेंट राहू नका भाई. म्हणजे जॉबला आहात, तुमची सॅलरी आहे ते 25-30 हजार 40 हजार काय आहे ती, तिच्यावर मी महिना काढेल, नका भाई. यंग आहात, इन्कम सोर्स वाढवा, आहेत त्या एका इन्कमवर राहू नका. फक्त टाईम मॅनेजमेंट शिका आणि स्वतःच्या डिसिजनवरती कॉन्फिडन्स ठेवा. हा काय बोलतोय, तो काय बोलतोय, मला काय वाटेल, त्याला काय वाटेल, असं करत बसलं असतं भाई नाही, मग तुम्ही पुढे कधीच नाही ना. स्टार्टिंगचे 2 वर्ष तरी ना मी यूट्यूब चालू करून जी सगळ्यात मोठी चूक केली असेल ना, ती आहे मी कोणा ना कोणावर तरी डिपेंडंट राहायचो. म्हणजे जर हा खाली उतरला तरच मी व्हिडिओ बनणार, तो खाली उतरला तरच मी व्हिडिओ बनणार, हा माझ्यासोबत राईड आला तरच मी राईडला जाणार. असे भरपूर सारे मी फालतूचे रूल्स लावून ठेवलेले माझ्या लाईफवरती. सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये कसं डेव्हलप केल्या माहिती आहे का, एका राईडनी फक्त माझ्या सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्यात. कुठली सांगा? येस, लेह लडाख राईडनी. या मोठमोठ्या राईड करून ना पैसे जातात, हमखास जातात ना, असं नाही बोलत, बट त्याचं रिटर्न म्हणून ना तुम्हाला बरंच काही भेटतं. बरंच काही म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत एवढं काही भेटतं. लेहला जाताना 3 ते 4 बाईक फिक्स होत्या. जसजसे दिवस जवळ आले, जसजशी प्लॅनिंग कडक होत झाली, स्ट्रॉंग होत गेली, तसतसे सगळे बॅकआउट झाले. फक्त राहिलो मी आणि डेव्हिल. सो मी असं होतं की भाई नाही, एक तर कॉर्पोरेट लाईफमध्ये आपल्याला सुट्ट्या भेटत नाही, आपल्याला माहिती आहे. सुट्ट्या पण मॅनेज झालेला, खर्च पण कसे तरी आम्ही दोघांनी मॅनेज केलेले, पैसे काढले दोघांनी 40-40 हजार. सो बोललं आता बॅकआउट न व्हायचं. मी डेव्हिलला सरळ बोललो, भाई तू येतोस तर चल, नाही तर मी एकटा तर कन्फर्म जातो. खरंच त्यांनी पण डेंजर डेअरिंग दाखवली. गाडी न येऊन सुद्धा ॲज अ पिलियन अख्खा 4,500-5,000 किलोमीटर पूर्ण ट्रस्ट ठेवून माझ्यावरती मागे बसलं होतं चिलमध्ये. त्याच्यामध्ये जे सुख आहे ना, भर उन्हामध्ये 100-150 किलोमीटर कापून झाल्यानंतर उसाचा रस पियायची. हा 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 5 मिनटं तरी या उन्हात असं एका जागी उभं राहिलो ना तर नुसता घामाच्या तारा निघतात आतमधून, एवढं गरम होतं. पण रनिंगमध्ये अपोजिट, मस्त हवा लागते, गार हवा. हा रस्ता तर मोकळा आहे पण पळवायची इच्छा नाही माझी आता. अरे वा, आता बघितलं मी स्टेटसला संदेश पाटीलचा बर्थडे, आपला SX250 वाला. वा काय टायमिंग आहे ना. आम्ही वन साईड वाटतं दोघं पण. याची बर्थडे डे 3-3-98, माझी बर्थडे डे 4-4-98. सही आहे. आता भाईचा बर्थडेच आहे आज, तर थोडे 2 शब्द त्याबद्दल होऊन जाऊ दे ना. फर्स्ट टाइम आपल्या UD फॅमिलीला जॉईन झालेला तो महाबळेश्वर राईडला, म्हणजे अमितच्या गावी पण गेलो त्या टायमाला. त्या राईडलाच मला समजलं की हा आंडू पांडू रायडर नाही भाई, हा जरा प्रोफेशनल रायडर आहे. त्याची चालवण्याचे स्किल्स, तो जो लीड करत होता पूर्ण वेळ, एक नंबर. त्यानंतर पण जेवढ्या केवढ्या राईड झाल्या ना, ऑलमोस्ट संदेश किंवा विनायक दोघांमधले एकांनाच मी लीड करायला सांगतो. बाकी दोघं सोडून ग्रुप राईड मी कधीच कोणाला लीड करायला देत नाही. ती बाईक आहे SX, त्या बाईकमुळे माझ्या मनामध्ये SX आहे. कारण की तो मेंटेन काय ठेवतो भाई तिला कडक. त्यांनी जेव्हा गाडी घेतली तेव्हाच मी पण घेतली, पण माझ्या गाडीची एवढ्या 1.5 वर्षात एवढी बँड वाजली ना, त्याची गाडी माझी गाडी जर कम्पेअरला उभे कराल ना तर तुम्ही डायरेक्ट बोलाल की माझी ह्याची गाडी 3-4 वर्ष जुनी वाटते, त्याची गाडी आत्ता हल्ली 2-3 महिने आधी घेतली वाटते. एवढी पॉस्ट होतो गाडी भाई. काय बोर्डचं मला एक काय भाई समजत नाही. ठाणा स्ट्रेट का दाखवतात, उलट स्ट्रेट गेल्यावरती तर कल्याणशी फाटा वगैरे करत करत किती लांब रस्ता आहे हा. हा लेफ्ट मारला की डायरेक्ट मला वाटतं 28 काहीतरी किलोमीटर, 28 का 30 किलोमीटर ठाणा. नाही तू सरळ गेलं तर भाई वाजली तुमची, शेकलीच. सो ही ट्रेन काय आहे? हां ही ठाणा आहे ना, ठाणा बनवेल. ओके बॉईज, वेरी चैरोली. इथून आता 10 ते 15 मिनटावर आपलं घर. फिलिंग तर मी काही केलं नाही. टोटल 350 किलोमीटर चालली आहे. अजून 20 किलोमीटर म्हणजे 370 तर चालेल. फ्यूल रेंज 70 दाखवत आहे, बट रिझर्ववर आहे. जास्त रिस्क नको मला ना. ॲक्च्युली लेफ्ट साईडला पेट्रोल पंप नाही दिसत आहे, भेटत तसं की राईट साईडला दिसत. आणि यू टर्न मारून तिकडे जायला कंटाळा आला मला. मला जर या लाईनीत भेटलं ना तर मी भरेल आता, नाही तर मग डायरेक्ट घरी जाईल. इथे आय थिंक कुठलं तरी पेट्रोल पंप आहे लेफ्ट साईडला. तर चुकलो की काय, माझा तुक्का चुकला नाही पाहिजे. नाही आहे हे आहे भारत पेट्रोल पंप. येस
आपली मेमरी तशी स्ट्रॉंग आहे. 350 टाका. स्लो टाका. मस्त मजा. तू कसं? आता कोकणात शिमग्याला गेलो गावी. थांबा जरा फिलिंग करून भेटतो. काय बोलतोय? नाही नाही जा. अरे बघ अवस्था बघ माझी. आता मम्मीला बोल पाणी तापत ठेव. कुठे राहतो तू? घनसोलीत राहतो. हा चल आरामात जा. जाम भारी वाटतं असं. कोणी रँडम कोण भेटलं ना, रँडम नाही आपलीच पब्लिक आहे. एवढी फॅमिलीचे पार्ट आहेत सगळे. फक्त एवढे दिवस भेटत नव्हते, आता भेटायला लागले अचानक भयानक. मेहनत करत राहा. मेहनतीच्या फळाची वाट बघत बसू नका. जेव्हा तुमचा टाईम येणार तेव्हा तुम्हाला तुमचं फळ भेटणार. चलो पीस आउट.